स्टार्ट परिच्छेद. वाढत्या औद्योगिकीकरणाने भारताच्या राजकीय अर्थव्यवस्थेत नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणून खनिजांना जबरदस्त किंमत प्राप्त झाली. आपल्या देशात 90% खनिजे मिळतात, ज्यामध्ये मुख्य इंधन, धातू, लोहा व्यतिरिक्त इतर धातू आणि औद्योगिक खनिजे आहेत. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओरिसा, राजस्थान आणि पश्चिम बंगाल हे भारतातील खनिज समृद्ध राज्ये आहेत. काही राज्यांच्या अर्थव्यवस्थेत खनिज क्षेत्राचे मोठे योगदान आहे. काही राज्यांमध्ये हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. छत्तीसगड आणि झारखंड मध्ये राज्य घरगुती उत्पादनातील खनिजांचे योगदान हे शेती आणि उत्पादनाच्या जवळ आहे. तसेच काही राज्यात खनिज पेटंटच्या हक्कापासूनचे उत्पन्न हे महसुलाचा मोठा स्रोत आहे. तो विनाकर महसुलाचा एक महत्त्वाचा योगदानकर्ता आहे. बरीचशी खनिज निर्मिती करणारी राज्ये ही आर्थिकदृष्ट्या मागासलेली आहे. त्यांचे दरडोई उत्पन्न हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. वाढता खर्च आणि वाढती वित्तीय तूट यांचा मेळ साधण्यात खनिज समृद्ध राज्ये त्यांचा महसूल वाढवण्याचा प्रयत्न करतात. परिच्छेद. भारतीय संसदीय लोकशाही व्यवस्थेत संघराज्य पद्धती अवलंबलेली असून केंद्र आणि राज्य या दोहोंमध्ये सत्तेची विभागणी केलेली आहे. संघराज्य पद्धतीचा अवलंबनातून सत्तेची विशिष्ट प्रकारे विभागणी केली गेली आहे. सत्ता विकेंद्रीकरण होऊ नये, तसेच प्रादेशिक पातळीवर निर्णय प्रक्रिया तसेच त्याची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी, असा घटनाकारांचा उद्देश होता. म्हणूनच केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची अशा 3 अधिकारानुसार याद्या करण्यात आल्या. केंद्र पातळीवर ज्या पद्धतीचे संसदीय प्रारूप आपण स्वीकारले आहे, त्याच धर्तीवर राज्याच्या पातळीवर काही प्रमाणात साधर्म्य असणारी यंत्रणा आपण स्वीकारली आहे. मालकांकडून जेव्हा कामगारांचे शोषण केले जाते, तेव्हा कामगार प्रतिकार करण्यासाठी आणि त्यांच्या हितांच्या संरक्षणासाठी स्वतः चांगल्या प्रकारे संघटित होण्यासाठी कामगार संघ स्थापन करतात, ज्यांचा उद्देश प्रामुख्याने आपल्या सदस्यांच्या रोजगारांच्या परिस्थिती सुधारणे हा असतो. भारत हा प्रामुख्याने शेतीप्रधान अर्थव्यवस्था असलेला देश असल्याने तो औद्योगिक क्रांतीत हळूहळू जोडला गेला. अनेक नवीन उद्योग हे स्वातंत्र्योत्तर काळात उभारले आणि त्यामुळे कामगार बळ जोराने वाढले. ब्रिटिशांच्या काळापासून कामगार हा नेहमीच शोषित वर्ग म्हणून राहिलेला आहे, कारण त्यांनी कमी पगार, अधिक कामाचा काळ आणि कामाच्या ठिकाणच्या आरोग्याच्या समस्यांना तोंड दिले. स्वातंत्र्योत्तर काळात कामगार संघ चळवळींनी कामगारांच्या वतीने क्रांती घडवून आणली नाही, कारण देशाने त्यांच्या कल्याणकारी राज्य ही प्रतिमा गृहीत धरून भांडवलदार वर्ग आणि कामगारामधील कलह सुसह्य करण्याचा प्रयत्न केला. एक नवनिर्मित देशातील उद्योगपती आणि कामगारांमधील दरी वाढू शकत नाही, कारण त्यामुळे देशाच्या विकासाला अपरिमित हानी होऊ शकते. कामगार संघटनांना उत्तेजन दिले गेले, पण प्रामुख्याने सर्वच राष्ट्रीय पक्षांचे कुठल्यातरी एका किंवा अधिक कामगार संघटनांशी संबंध निर्माण झाले होते. स्टॉप.